आज आता आपण प्रत्यक्ष उपनिषदांकडे वळतो आहे. उपनिषदांचा विषय काय आहे, उपनिषदांमध्ये साधारणपणे काय आहे ह्याचं थोडंसं आपण बघितलं होतं आणि आता मात्र प्रत्यक्षात आपण एका उपनिषदाकडे वळतो आहोत. आज आपण ईशावास्य उपनिषद, केनोपनिषद आणि कठोपनिषद ही 3 जी उपनिषदं आहेत त्याचा आपण थोडासा अभ्यास करणार आहोत. आता जसं की संत वाङ्मयामध्ये बरं का, संत वाङ्मयाचा विस्तार पण कितीतरी मोठा आहे, हो की नाही? म्हणजे महाराष्ट्रातले ओव्हरऑल संपूर्ण भारतामध्ये केवढे संत झालेत. आणि मग आपण विचार केला की हे संपूर्ण जेवढं म्हणून संत वाङ्मय आहे त्याच्यामधला समान धागा काय आहे बरं? एकच एक काहीतरी समान विचार त्या संत वाङ्मयामधनं आपल्यापर्यंत पोचतोय. तो काय आहे? तर तो ईश्वर भक्ती हा मुख्य प्रधान विषय सगळ्या संत वाङ्मयाचा. मग कोणी दोहा लिहिला असेल, कोणी अभंग लिहिला असेल, कोणी ओवी लिहिली असेल, अजून काय म्हणजे वेगळा काव्यप्रकार असू शकेल. पण या सगळ्याचा जो एक समान धागा आपण म्हणू तर तो म्हणजे ईश्वर भक्ती आणि प्रत्येक संताला आलेली त्याची अनुभूती. संतांचं वाङ्मय हे इतकं अजरामर होण्यामागचं कारण असं आहे की त्या पाठीमागे अनुभूती ही प्रधान आहे. प्रत्येक संतांनी त्यांना जे काही आध्यात्मिक अनुभव आले त्याचं जे काही स्फुरण त्यांच्यामध्ये आलं त्याच्यातनं त्यांनी जी काव्यरचना केली आणि त्याच्यात एक समान धागा म्हणजे ईश्वर भक्ती, त्याच्या जोडीला अध्यात्मज्ञान आणि अर्थात कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग ह्या सगळ्याचा त्रिवेणी संगम हा संतांच्या वाङ्मयात सुद्धा दिसतो. तोच तसाच त्रिवेणी संगम आपल्याला उपनिषदांमध्ये सुद्धा दिसतो. उपनिषद ही प्राधान्याने ज्ञानयोग प्रधान आहेत. ज्ञानयोग त्याच्यामध्ये जेवढी म्हणून 10 उपनिषदं आपण जी काही बघणार आहोत त्यातला समान धागा जर काय असेल तर तो आहे ज्ञानयोग. त्यातला समान धागा जर काय असेल तर तो आहे अध्यात्मयोग आणि आत्मज्ञानाचा पुरस्कार. हां, उपनिषदांचं जे स्वरूप आहे किंवा विशेषण आहे, लक्षण आहे असं समजू आपण, ते काय आहे तर त्याच्यामध्ये संवाद, प्रत्येक वेळेला संवादामध्ये किंवा चर्चेमधून असा तो विषय आपल्यापर्यंत येतो. कोणीतरी प्रश्न विचारतोय, त्याच्यावर गुरु उत्तर देत आहेत, असंही काही असेल. प्रसंग आहेत, घटना आहेत, कथा आहेत, वेगवेगळ्या कथा उपनिषदांमधनं आलेल्या आहेत. त्यातल्या त्यात छांदोग्य आणि बृहदारण्यक ही जी उपनिषद आहेत ह्याचा आवाका खूप मोठा आहे बरं का. ती आकारमानानं खूप मोठी आहेत आणि बाकी उपनिषदांच्या तुलनेमध्ये ही उपनिषदं प्राचीन आहेत, म्हणजे जास्त प्राचीन आहेत, जास्त आधीची आहेत बरं का. इसवी सन पूर्व 600च्या आधीची ती उपनिषदं आहेत. त्यामुळं आता जे पहिलं आहे ते आहे ईशावास्य उपनिषद, ज्याला आपण अग्रगण्य म्हणतो. सगळ्या उपनिषदांमधलं अग्रगण्य उपनिषद आहे. तर ह्या उपनिषदाचं स्वरूप काय आहे तर देव, मानव, विश्व, आत्मा या संबंधीचं तत्त्वज्ञान अत्यंत उदात्त आणि उच्च अशा त्याची जी काही प्रचिती त्यांना आलेली आहे, आध्यात्मिक पातळीवरून त्यांची जी काही प्रचिती आली आहे त्याच्यातनं ह्या उपनिषदांची निर्मिती झाली आहे. पाश्चिमात्य विचारवंत शोपेनहोवर आणि मॅक्स मुलर यांनी देखील या उच्च आध्यात्मिक ध्येयवादाविषयी गौरव उद्गार काढलेत आणि ते म्हणतात की हे जे उपनिषदातलं तत्त्वज्ञान आहे ते जगामधलं सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे असं त्यांनी मान्य केलेलं आहे. तर हे उपनिषद आहे ईशावास्य, तर त्या आकाराने लहान, याचा अर्थ काय, केवळ 18 श्लोक आहेत. या उपनिषदाचं स्वरूप काय तर केवळ 18 श्लोक त्याच्यामध्ये आहेत, पण 18ही श्लोक एवढेच महत्त्वाचे आहेत. पुन्हा हे उपनिषद शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनेयी
शाखेच्या संहितेचा 40वा अध्याय. आपण त्या सगळ्या वेदांच्या शाखा वगैरे बघितल्या की नाही, त्या माझ्या आता मी PDF मध्ये पण पाठवल्यात. वेदांच्या शाखा आपण बघितल्या, प्रत्येक वेदाच्या काय काय शाखा आहेत. तशा ह्या शुक्ल यजुर्वेदाची ही वाजसनेयी शाखा आहे आणि त्यातला 40वा अध्याय हे त्या उपनिषदाचं स्वरूप आहे. आणि पुन्हा त्याचे मंत्र बघितले तर फक्त 18 आहेत. अजून एक गोष्ट मी आत्ता अजून सुरुवात होती आहे तोवर सांगून देते की ज्या वेळेला मी बृहदारण्यक उपनिषदाविषयी आपण बोलायला जेव्हा लागू, त्या अगोदर मी याज्ञवल्क्य ऋषींबद्दल आधी थोडंसं विस्ताराने सांगीन आणि त्यानंतर आपण बृहदारण्यक उपनिषदाबद्दल बोलू. त्याच्या मागचं कारण एवढंच आहे, बहुतांशी उपनिषदं ही जरा यजुर्वेदाची आहेत. बहुतांशी उपनिषदं यजुर्वेदाची आहेत आणि शुक्ल यजुर्वेद हा जो आहे तो याज्ञवल्क्यांचा आहे. आणि याज्ञवल्क्यांचं काम हे अतिशय मोठं आहे. त्यांचं उत्तुंग असं कार्य आहे. म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवलेंचं नाव तुम्ही कधी ऐकलं असेल. पांडुरंग शास्त्री आठवले जे व्याख्याते होते आणि तत्त्वज्ञानाचा त्यांनी खूप प्रचार केलेला होता. तर त्यांनी ऋषी स्मरण म्हणून जे एक पुस्तक लिहिलं आहे त्यात वेगळ्या वेगळ्या ऋषींविषयी लिहिलेलं आहे, म्हणजे कृतज्ञता पूर्ण लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी एकच वाक्य असं याज्ञवल्क्यांबद्दल वापरलं आहे. ते म्हणतात याज्ञवल्क्य म्हणजे कोण माहिती आहे का? फादर ऑफ द फिलॉसॉफर्स. म्हणजे सगळ्या फिलॉसॉफर्सचे जर कोण म्हणजे जनक स्थानी आहेत तर ते आहेत याज्ञवल्क्य असं ते म्हणतात. असो, तर तेव्हा ज्या वेळेला आपण बृहदारण्यक उपनिषद म्हणजे जवळपास शेवटचं उपनिषदाविषयी बोलणार असू तेव्हा याज्ञवल्क्यांविषयी सविस्तर त्यावेळेला सांगितलं जाईल. उपनिषद ग्रंथांमध्ये ईशावास्य उपनिषद हे जे आहे तर त्याची सुरुवातीचा मंत्र काय आहे तर ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्यचित् धनम्. आता ह्याचा अर्थ काय तर ईश या शब्दाचा अर्थ सत्ता. ईश म्हणजे सत्ता, प्रभुत्व. एखाद्या गोष्टीवर ईशत्व असणं म्हणजे काय असणं, त्या गोष्टीवर त्याचे प्रभुत्व असणं. जसं की बघा, जगाचा ईश म्हणजे ज्याची जगावर सत्ता आहे तो जगदीश, जगाचा ईश असं आपण म्हणतो, हो की नाही. सामासिक शब्द जगदीश, जगाचा ईश. त्याप्रमाणे समग्र जे विश्व आहे ते हे ईश्वरानं भरून गेले. ईशावास्यम इदं सर्वम, ईश्वराचा वास संपूर्ण जगामध्ये भरून राहिलेला आहे. म्हणजे अगदी जड चेतन सगळ्यामध्ये तो भरून राहिलेला आहे. तर आपण भागवतामध्ये आपल्या लहानपणीसुद्धा आपण प्रल्हादाची गोष्ट आपल्या आजी आजोबांकडनं वगैरे ऐकलेली आहे, हो की नाही. तो हिरण्यकश्यपू रागाने लाल होऊन प्रल्हादाला म्हणतो, असा काय तुझं, तो म्हणतोयस नारायण, सांग बरं या खांबात आहे का तुझा तो नारायण. म्हणल्यावर प्रल्हाद अत्यंत नम्रपणे म्हणतो, हो तो चराचरात सगळीकडे भरून राहिला आहे आणि मला त्याचा अनुभव सगळीकडेच येतो. तो भिंतीत आहे, खांबात आहे, आकाशात आहे, जमिनीत आहे. या चराचर अगदी बारीक सूक्ष्म कणापासून मोठ्या ह्याच्यापर्यंत सगळीकडे माझा ईश्वर भरून राहिला आणि मला त्याचा अनुभव येतो असं प्रल्हादानी म्हणलं. तक्षणी हिरण्यकश्यपूनी त्या खांबाला गदेनी प्रहार करताच तो नरसिंह प्रगट झाला वगैरे वगैरे आपल्याला कथा ती माहिती आहे. तर त्या कथेमागचं तात्पर्य ते आहे की ईशावास्यम इदं सर्वम, सर्वत्र त्या ईश्वराची अनुभव किंवा प्रचिती जी काही असेल तर ती त्या भक्ताला येत असते. हेच ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायात म्हटलंय, हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा वोतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. म्हणजे तो ज्ञानी पण आहे आणि भक्त पण आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित असलेला किंवा गीतेला अपेक्षित असलेला भक्त हा उगीचच काहीतरी भोळा आणि कुठेतरी अंधश्रद्धेच्या आहारी जाणारा
असला भक्त गीतेलाही अपेक्षित नाही, माऊलींनाही अपेक्षित नाही, किंबहुना कुठल्याच संतांना असल्या पद्धतीची भक्ती अपेक्षित नाही. म्हणून त्यामुळे संतसुद्धा हेच म्हणतात की तशा प्रकारची अनुभूती ही खऱ्या ज्ञानी भक्ताला येत असते. आता अशी गोष्ट आहे की आपण सगळी सर्वसामान्य माणसं आहोत आणि आपल्या दृष्टीने काय असतं, ठीक आहे बाबा, आपण मनापासून देवाची पूजा करतो, मनापासून देवाला हात जोडतो, प्रार्थना करतो, हो की नाही. आणि आपल्यालाही क्वचित अनुभव येतो, आपण एकदम अडीअडचणीत असू, कधी काही संकटात असू, मग अनपेक्षितपणे एखादी सहज मदत पटकन आपल्यासाठी आली की आपणही त्या क्षणाला काय म्हणतो, अगदी देवासारखा धावून आला बाबा माझ्यासाठी, हो की नाही. म्हणजे त्या क्षणाला आपल्याला पटकन ईश्वराचा आठवण होते की कोणी एखाद्या व्यक्तीने अनपेक्षित मला मदत केली आहे आणि मला माझी वेळ निभावली आहे, तर त्या क्षणाला मला देवाची आठवण येते. पण आपल्याला काही क्षणोक्षणी अशी काही जाणीव किंवा अनुभूती असत नाही का. त्याच्यामागचं कारण आहे, कारण आपल्या सगळ्या वृत्ती ह्या बहिर्मुख आहेत. आपल्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत, हो की नाही, म्हणजे भावना, वृत्ती ज्या आहेत किंवा भावना आहेत, ह्या कशा आहेत, ह्या बहिर्मुख आहेत. आणि आपण बाहेरच्या जगामध्ये सुख शोधण्यासाठी धावत असतो, हो की नाही. मग बाहेरच्या विश्वात सुख शोधतो म्हणजे करतो काय, आपलं सुख हे आपल्याला वाटतं की अनेक प्रकारची साधनं सुखाची आपण गोळा केली म्हणजे मग आपल्याला सुख मिळणार. पण खरंच हे खरं आहे का, सांगा बरं. म्हणजे अगदी 2 मिनटं स्वतःशी विचार करून आपण बघूया की हे खरंच खरं आहे का. म्हणजे आपण दिवस रात्र कष्ट करतो, काम करतो, पैसा मिळवतो, त्याच्यातनं अनेक गोष्टी गोळा करतो, जमा करतो, आणि मग कधीतरी एखाद्या क्षणी आपण मनाशी विचार करतो की अरे हे सगळं मी इतकी वर्ष करतोय सगळं, नाही का, पण मग खरंच मी समाधानी आहे का, खरंच माझं मन प्रसन्न आहे का, खरंच माझ्या मनाला शांतता मिळते का. हे कधीतरी तर आपल्या मनामध्ये निश्चितपणे येऊन जातं. थकल्या भागल्या जीवाला केव्हा ना केव्हा हा प्रश्न निश्चितपणे येतो. आणि हा प्रश्न अक्षरशः सनातन प्रश्न आहे. प्रत्येकाला कधी ना कधीतरी हा प्रश्न उभा राहतो. कसा आहे बघा, तुकाराम महाराजांनी म्हणल्याप्रमाणे व्यवहाराची गंमत अशी आहे की सुख पाहता जवा पाडे, दुःख डोंगर. आता आपण म्हणजे दुःख जे असेल ते आपल्याला उपनिषदांकडे वळतो आहे. टाळू म्हणलं तर ते विषय काय आहे, अंगावरील उपनिषदांमध्ये दुःखाची गंमत काय की तू टाळायला जेवढं जाशील तेवढं ते व्याजासकट तुझ्या अंगावर बघितलं होतं, आणि सुख धरायला पकडायला जाशील तेवढंच ते बाहेर. आपण हातात एखाद्या भर घेतलीस तर ती जशी भर, आपण ईशावास्य उपनिषद आणि कठोपनिषद निघून जाईल. ही 3 जी उपनिषद आहेत तर ते त्याचा सकट आपल्यावर बाउन्स होतं ना, आपण स्ट्रायकर मारल्यावर तो उलटा अंगावर. आता जसं तसं आहे त्या दुःखाचं संत वाङ्मयामध्ये सकट अंगावर बरं का. संत वाङ्मयाचा विस्तार पण कितीतरी सुखाची साधनं, हो की नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या ओव्हरऑल एखाद दिवशी खूप लहर आली, केवढे संत वाटतंय, चमचमीत खाऊया, हे करूया, मग बाहेर केला की हे संपूर्ण जेवढं म्हणून संत वाङ्मय आहे खाण्याच्या त्याच्यामधला समान धागा काय आहे, सगळं केलं, सगळं एकच समान विचार की तुम्हाला अमेझॉन असेल पोचतोय तो काय, स्विगी असेल तर तो ईश्वर काय फलाना असेल, हा मुख्य प्रधान विषय भूक विकत घेता वाङ्मयाचा. की आता मला भूक नाहीये, कोणी आम्हाला सगळे पदार्थ खायची इच्छा आहे, अजून काय भूक नसताना खाल्लं तर वेगळा काव्य प्रकार कळतंय असू शकते. भूक विकत मिळते का, पण या सगळ्याचा जो एक खूप चांगला धागा आणला, अगदी मऊ मऊ चांगल्या क्वालिटीची गाठी आणली आणि प्रत्येक संताला आलेली त्याची हो अनुभूती आडवा झालो. संतांचं वाङ्मय हे इतकं अजरामर झोपेची गोळी असते की त्या पाठीमागे निसर्गतः भूती ज्याला आपण प्रधान आहे, तर ती झोप प्रत्येक संतांनी त्यांना जे काही आध्यात्मिक अनुभव आले, तुम्हाला शांत जे काही मिळत नाही, त्यांच्यामध्ये आनंद, त्याच्यातनं त्यांनी जी काव्य रचना केली
कारण त्याच्या सगळे एक तुम्ही समान जिथपर्यंत धागा म्हणजे बाहेरच्या ईश्वर गोष्टीवर भक्ती, अवलंबून त्याच्या ठेवता, जोडीला अध्यात्म तोपर्यंत ज्ञान तुम्ही आणि कम्फर्टच्या जेवढे कर्मयोग, मागे ज्ञानयोग, लागता, भक्तियोग, देह हा इतका ह्या सगळ्याचा खडकर आहे त्रिवेणी की संगम जेवढे तुम्ही हा कम्फर्ट संतांच्या जाल, वाङ्मयात सुद्धा आणखीनच दिसतो. मागत सुटतो. तोच तसाच त्याचं त्रिवेणी समाधानच संगम होत नाही. आपल्याला त्यामुळे उपनिषदांमध्ये मग हे सुद्धा उपनिषद दिसतो. तुम्हाला म्हणतं, उपनिषद मा बुधः ही कश्चित् प्राधान्याने की ज्ञानयोग त्याच्या प्रधान मागं आहे. जितका ज्ञानयोग तितकं त्याच्यामध्ये कमीच आहे. जेवढी म्हणून 10 पण उपनिषद पुढे आपण तेच जी काही उपनिषद बघणार आहोत, आपल्याला म्हणतं, त्यातला दुसऱ्याच समान मंत्रात धागा ते जर काय म्हणतंय असेल तर तो की आहे तू ज्ञानयोग. कर्म करत राहशील त्यातला समान आणि धागा 100 जर काय वर्ष असेल तर जगशील, तो आहे पण कर्मामध्ये अध्यात्मयोग. गुंतून आणि पडणार नाहीस, आत्मज्ञानाचा ब्रह्मबंधनात पुरस्कार. गुंतून पडणार हा. नाहीस. अशा स्वरूपाचं जर उपनिषदांचं आयुष्य किंवा अशा जे स्वरूपाचं स्वरूप आहे जीवन किंवा किंवा विशेषणे, विशेषणे लक्षणे तर असं समजू आत्मज्ञान आपण. होऊ ते काय शकतं. आहे तर त्याच्यामध्ये आता गंमत संवाद. अशी आहे, प्रत्येक एक वेळेला उदाहरण तुम्हाला सांगते. संवादामध्ये मगाचच्या किंवा विषयालाच चर्चेमधून धरून. असा तो विषय कसं आहे? आपल्यापर्यंत येतो. एक कोणीतरी तरुण प्रश्न शिष्य विचारतो, होता, त्याच्यावर तरुण गुरु मुलगा उत्तर होता. देत आहेत असंही हा. काही असेल. आणि प्रसंग आहेत, तो घटना आहेत, आपल्या कथा गुरूंकडे आहेत, गेला वेगवेगळ्या आणि कथा गुरूंना म्हणाला उपनिषदांमधनं की, आलेल्या आहेत. गुरुजी त्यातल्या तुम्हाला त्यात सांगू का छांदोग्य की आणि मला ना बृहदारण्यक ही जी उपनिषद काही आहेत, असू दे, ह्याचा पण आवाज मला खूप माझ्या मोठा आहे. प्रपंचामध्ये काही बरं का? समाधान ही मिळत नाही. आकारमानानं मला खूप शांतता मोठी मिळत आहेत. नाहीये. आणि मी कष्ट भरपूर बाकी करतोय, उपनिषदांच्या पैसे कमवते, तुलनेमध्ये ही आवश्यक त्या उपनिषद गोष्टी ज्या घरात प्राचीन द्यायला आहेत. हव्या, करायला म्हणजे हव्या, जास्त म्हणजे माझी जी काही प्राचीन आहेत, आवश्यक जास्त कर्तव्य आहे, आधीची आहेत. ते तर बरं मी का? बाबा इसवी सगळं सन करते. पूर्व पण 600च्या आहे ना, आधीची नाही ती ना, मला उपनिषद समाधान मिळत आहेत. नाही. किती त्यामुळं जणांना एका वेळी मी आता जे पहिलं म्हणजे आहे, नाही का, किती वेळा आहे, किती जणांना मी एका वेळी ईशावास्य आनंदी ठेवू उपनिषद, शकणार आहे. ज्याला आपण कुठेतरी अग्रगण्य मर्यादा म्हणतो. असतात. सगळ्या असतात की नाही? उपनिषदांमधलं मी सगळ्यांना एका वेळी आनंदी अग्रगण्य ठेवू उपनिषद शकत आहे. नाहीये.